नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के.बी.के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जास्त नाही पण फक्त आपण 15 प्रश्न डिस्कस करणार आहे, जे की तुमच्या आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. या 15 प्रश्नांमध्ये 4 ते 5 प्रश्न हे तुम्हाला करंट अफेअर्सचे दिसतील, काही इतिहास, भूगोल, जवळपास बघितलं तर जनरल नॉलेजचा सुद्धा या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे प्रश्नांचा. तर बघा, तुम्ही TCS, IBPS, त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवाची, पोलीस भरती कोणती पण एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे. 15 प्रश्नांचे टेस्ट आहे. 15पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवायचं आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर पहिला. सन 2025मध्ये पद्मविभूषण पुरस्कार, बघा 2025मध्ये एकूण किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रात टोटल 3 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा, 1 नंबर असतो भारतरत्न, 1 नंबरच्याला बघा भारतरत्न 1 नंबर, 2 नंबर आता पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 4ही पुरस्कारांचा हा क्रम आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 2 नंबरचा. सन 2025मध्ये श्री पंकज उधास यांना कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर श्री पंकज उधास हे जे आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर हे आहे कला क्षेत्राशी संबंधित. कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कला क्षेत्राशी संबंधित. त्यांना कला क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे, प्रदान करण्यात आलेला 2025चा. त्यांचं नाव काय? पंकज उधास. विचारू शकतात परीक्षेला अशा पण प्रकारचा प्रश्न येतात, ही जे पंकज उधास आहे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते कला या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा तुमच्यासमोर नेक्स्ट. 2025च्या खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही? तर विलासराव देशमुख यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही. कोणाकोणाला प्राप्त झालेला आहे? मनोहर जोशीला प्राप्त झालेला आहे. श्री पंकज उधास आत्ता बघितलं कला क्षेत्राशी संबंधित आहे. आणि श्री शेखर कपूर यांनासुद्धा 2025चा महाराष्ट्रीयच्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 4 नंबरचा प्रश्न बघा, नुकताच गौरवण्यात आलेल्या बघा भारतीय व्यक्तींना किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे? 2025चे टोटल किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर टोटल जे व्यक्ती आहे ते 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे 2025चा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, या ठिकाणी श्री चेत्राम, बघा श्री चेत्राम देवचंद पवार यांना 2025चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर खालीलपैकी ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर सामाजिक कार्याचे जे क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधित आहे. कोणते? चेत्राम देवचंद पवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सामाजिक कार्याच्या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांना त्याबद्दल काय रे, त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 6 नंबरचा तुमच्यासमोर. मुंबईजवळील तुर्भे येथे सुरू करण्यात आलेल्या म्हणजे कितीमध्ये अणुभट्टी सुरू करण्यात आलेली आहे? मुंबई तुम्हाला माहिती आहे, मुंबई या ठिकाणाजवळ काय रे, तुर्भे नावाची एक अणुभट्टी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे, ध्रुव अणुभट्टी. तर ती कोणत्या साली सुरू करण्यात आलेली आहे? तर ती सुरू करण्यात आलेली आहे 1985 साली ती अणुभट्टी सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक जे आहे त्याचं 1 नंबर बरोबर उत्तर आहे. 1985 साली जी तुर्भे अणुभट्टी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 नंबरचा. 7 नंबरचा कोणी क्षेपणास्त्र, बघा क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असे म्हटलेले आहे. तर क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक आणि मिसाईल मॅन कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना काय म्हटले जातं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक आणि मिसाईल मॅन ऑफ इंडिया. मिसाईल मॅन कोणाला म्हटलेलं आहे? तर याचं बरोबर तर आहे 7 नंबरचं डॉक्टर होमी भाभा. हे होईल का? आय थिंक नाही, 3 नंबरचं याचं बरोबर तर 7चं 3. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतो आपण? डॉक्टर APJ अब्दुल कलामला म्हणतो आपण मिसाईल मॅन ऑफ इंडिया, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 8 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी 1948मध्ये हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना केलेली आहे. कोणत्या हेतूने? बघा 1948मध्ये काय केलेलं आहे? औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर त्याचा हेतू काय होता स्थापनेमागचा? तर त्याचा हेतू होता की तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी. बघा तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी यासाठी नाही, याचं बरोबर उत्तर आहे औद्योगिक संकल्पना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे हा याचा हेतू होता. काय हेतू होता याचा? 1948मध्ये जी औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आलेली, तर त्याचा हे होता औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यामागचा. लक्षात ठेवायचे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न झाला. 9 नंबरचा बघा, या ठिकाणी
या ठिकाणी योग्य विधान ओळखायचं आहे तुम्हाला. तर याचं योग्य विधान कोणतं होणार आहे? तर या ठिकाणी हे जे आहे हे चुकीचं विधान आहे. याचं योग्य विधान होणार आहे, हिंदू कोड बिल तयार केल्यामुळे बाबासाहेब आधुनिक मनू म्हणून ओळखले जाऊ लागले. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर हिंदू कोड बिल तयार केलं, त्यामुळे त्यांना काय रे आधुनिक मनू म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नंबरचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 10 नंबरचा. कोणी 26 ऑक्टोंबर 1934ला ग्रामोद्योग संघाची स्थापना केलेली आहे? तर 26 ऑक्टोंबर 1934 साली ग्रामोद्योग संघाची स्थापना झालेली आहे. तर ती जी स्थापना आहे ती कोणी केलेली आहे? तर ग्रामोद्योग संघाची स्थापना केलेली आहे महात्मा गांधी यांनी. कधी केलेली आहे? 26 ऑक्टोंबर 1934 साली. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 11 नंबरचा. पुणे विभागामध्ये सर्वात जास्त तालुके असलेला जिल्हा कोणता? बघा, पुणे विभागामध्ये सर्वात जास्त तालुके असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो जिल्हा आहे पुणे. कोणता? पुणे जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तालुके आहे. पुणे विभागात असणारा कोणता जिल्हा? तर पुणेच. लक्षात ठेवायचं आहे. हे पुणे जो आहे तालुका जिल्हा, तर हा कोणत्या विभागात येतो? तर पुणे विभागात येतो. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक आहे 12 नंबरचा. ह्या ठिकाणी जर पुण्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर टोटल 5 तालुके बघा. पुणे विभागामध्ये सर्वात जास्त तालुके असलेला जिल्हा हा जे तालुके विचारलेले आहे. तर पुणे विभागात किती पुणे विभागात टोटल किती रे? 5 जिल्हे. पुणे विभागात 5 जिल्हे. लक्षात ठेवायचे. अमरावती विभागात किती जिल्हे? तर अमरावतीमध्ये सुद्धा 5 जिल्हे. नाशिक विभागात किती जिल्हे? नाशिक विभागात सुद्धा किती रे? 5 जिल्हे आहे. लक्षात ठेवायचे. हे प्रशासकीय विभाग आहे बरं का. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 12 नंबरचा. कोकण किनारपट्टीची किती किलोमीटर लांबी आहे? कोकण किनारपट्टीची या ठिकाणी तुम्हाला लांबी सांगायची आहे. तर ह्या प्रश्नाचं सगळ्यांना उत्तर माहिती असेल तर 720 किलोमीटरचा जो समुद्र किनारा आहे तो महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न बघा. पालघर जिल्ह्यात वज्रेश्वरीच्या उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर गरम पाण्याचा झरा आहे. बघा, पालघर जिल्ह्यात वज्रेश्वरीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर एक गरम पाण्याचा झरा आहे. त्या झऱ्याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. जर तो जो झरा आहे त्या झऱ्याचं नाव आहे बाणगंगा. बाणगंगा हा गरम पाण्याचा झरा आहे. तर तो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो पालघर जिल्ह्यात आहे. पालघर जिल्ह्यात वज्रेश्वरीच्या उत्तरेस. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. अजिंठा टेकड्यात आग्नेय उतारावर कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, अजिंठा टेकड्यात ती आग्नेय उतारावर एक नदी वाहते, त्या ठिकाणी उगम होतो. तर ते कोणत्या नदीचा उगम होतो? तर पैनगंगा या नदीचा उगम होतो. तर लक्षात ठेवा, कोणत्या आग्नेय उतारावर विचारलेलं आहे. आणि अजिंठा वेरूळ लेण्यामधून एक नदी वाहते बघा, त्या नदीचं नाव काय आहे? तर जी मधातून नदी वाहते त्या नदीचं नाव आहे वाघूर. अजिंठा लेण्यामधून कोणती नदी वाहते? वाघूर नदी वाहते. हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 15 नंबरचा. ओलावा टिकून धरण्याची क्षमता हे कोणत्या मृदेचे वैशिष्ट्य आहे? बघा, ओलावा टिकून धरण्याची क्षमता हे जे आहे म्हणजे कोणत्या जमिनीमध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते? तर याचं बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 नंबरचं. म्हणजे जी आपली काळी मृदा राहते त्याच्यात काय रे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी राहते? भरपूर प्रमाणात उपलब्ध राहते. अशा प्रकारे आपण 15 प्रश्न 8 मिनिटात कव्हर केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.